गृह राज्यमंत्री योगेश कदम याच्या बारवर, लेडीज बारवर पोलिसांनी धाड टाकली। कांदिवलीमध्ये असलेला हा डान्स बार आजपर्यंत अवैधरित्या चालत होता। म्हणजे डान्स बारला या महाराष्ट्रामध्ये बंदी आहे। स्वर्गीय आर आबा पाटील यांनी डान्स बार बंद केलं होतं, परंतु आता जो गृह राज्यमंत्री आहे योगेश कदम हा त्याच्या स्वतःच्या आईच्या नावावर डान्स बार काढलेला आहे, त्यानं लायसन काढलेलं आहे परमिट रूमचा, आणि तिथे डान्स चालू होत आहे। 22 मुली काय तर पकडल्या गेलेल्या आहेत आणि 25 जणांवर FIR दाखल केलेली आहे, असं आमचे नेते अनिल परब साहेब यांनी विधानसभेमध्ये मांडलेलं आहे। आता या महाराष्ट्रातील जनतेने ठरवावं की या लाचार आणि गद्दार लोकांचं काय केलं पाहिजे, या योगेश कदमचं काय केलं पाहिजे, या रडक्या राम्याचं काय केलं पाहिजे, त्या बापाचं। जो रामदास कदम रोज उठतो आणि उद्धव साहेबांवर भुकतो, काही आरोप करतो, आता अशा रडक्या रामदास कदमचं काय केलं पाहिजे? स्वतःच्या बायकोच्या नावावर हा माणूस डान्स बार तिथं चालवतो कांदिवलीमध्ये। लाज वाटली पाहिजे रे रामदास कदम, तुला डोक्याला झेंडू बॉम्ब लावून रडतो नालाय का? लाज वाटली पाहिजे तुला। आणि तो आमच्या उद्धव साहेबाला जे खालच्या पातळीत बोलतो ना, त्यामुळे तुला या भाषेतच बोलावं लागतंय, कारण तुझी तेवढी लायकी आहे म्हणून त्या भाषेत मी तुला बोलतोय। तू ज्या भाषेमध्ये ठाकरेंचा उद्धार करतो त्याच भाषेत मी आज तुझा उद्धार करणार आहे, कारण की तीच तुझी लायकी आहे। महाराष्ट्रातील जनतेसमोर तुझी लायकी आता मांडणं गरजेचं आहे की हा रामदास कदम काय कांड करतोय। स्वतःच्या बायकोच्या नावावर एखादं परमिट रूम काढतो, ऑर्केस्ट्राचं लायसन काढतो आणि त्या ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार चालवतो। या महाराष्ट्रातील जनतेसमोर आता तुझं पितळ उघडं पडलेलं आहे।